आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। दादा, यात एवढा विचार करण्याची आवश्यकता नाहीये। सीता आपल्याच योग्य आहे। तिला आपल्या करता आणण्यासाठी मी माझं नाक कापून घेतलंय। आपल्या दोघा भावांनी प्राणपणास लावले। एवढं करून सुद्धा जर आपण तिचं हरण नाही केलं तर मग आपल्याला शक्तिहीन समजून परत कोणीही आपल्यासाठी प्राणपणास नाही लावणार। नीती सांगते की अग्नी, रोग, सर्प आणि शत्रूला कधीही तुच्छ नका समजू। आणि मग हे कोणी साधारण मानव नाही वाटत ज्यांनी खर आणि दूषणास पराजित केलं आहे। त्यांच्याशी वैर घेण्याच्या आधी चांगल्या प्रकारे विचार केला पाहिजे। आपण राजे आहात। आपण जे कराल त्याचा परिणाम आपल्या साऱ्या प्रजेला भोगावा लागेल। आपलं कोणतंही कार्य व्यक्तिगत असू शकत नाही महाराज। ऐकलंय की आज दरबारात विभीषणाने सुद्धा हीच संमती दिली आहे। विभीषण या करता सांगतोय कारण तो डरपूक आहे। त्याच्या रक्तात वीरतेचं तेज नाहीये। आणि मंदोदरी वहिनी या करता सांगतायत कारण तिला सवत येण्याचं भय वाटतंय। दादा, सीतेसारखी अनुपम सुंदरी जर का या राजमहालात आली तर ह्यांचा प्रभाव कमी होऊन जाईल। सीतेला एकदा पाहिल्यानंतर आपल्याला जगातल्या सगळ्या स्त्रिया तुच्छ वाटू लागतील। तिला एकदा घेऊन तर या दादा। शूर्पणखा, एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीच्या हृदयात लपलेली गोष्ट ओळखू शकते। मी पाहती आहे की तू स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या महान पराक्रमी भावाला एका चोरट्या कामाची शिकवण देत आहेस। स्वामी, कोण्या स्त्रीला जिंकणं एवढंच आवश्यक असेल तर एका वीराप्रमाणे तिला युद्ध जिंकून आणा। तिला आपण चोरून लपवून आणाल तर ती आपला काय आदर करेल। दुसऱ्या गोष्टीचा असा पण विचार करा की ती आता कोणा दुसऱ्याची पत्नी आहे। परस्त्रीचं हरण एका पुरुषाकरता कुठपर्यंत धर्म सुसंगत आहे। काय म्हणालीस? सुग्रीव नाव होतं। आकाश मार्गातून उल्कापाताप्रमाणे तुटून पडला आमच्या महाराजांवर। हे प्रभू, काय काय अघटित होत आहे। अशा प्रकारे त्या दिवशी अदृश्य दिशेतून एक बाण आला, माझे कर्णफूल पाडले। महाराजांचा मुकुट धुळीत पडून मळला आणि नंतर तो बाण कोण जाणे कुठे नाहीसा झाला। आणि आम्ही बढाई मारतो की माया शक्तीमध्ये आमच्यापेक्षा कुणीही वरचढ नाही म्हणून। सांगा, ही सर्व लक्षणे कोणत्या गोष्टींची संकेत आहेत? हे प्रभू, आता मी करू तरी काय करू? कशी त्यांची दुर्बुद्धी बदलू? त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी काय उपाय करू? शांत व्हा महाराणी, आपण खूप घाबरले आहात। मोठमोठ्या राजांनी आपल्या पतीचं काहीही बिघडवलं नाही। तू स्त्री आहेस आणि तू स्त्रीच्या मनातली गोष्ट समजू शकत नाहीस। वाईट आणि वाईटच होत आहे, सुधार कुठे आहे? एक निवेदन करू? आपले पिताश्री दानवराज मई महाराज लंकेचा पुनरुद्धार करण्यासाठी आले आहेत। त्यांना सांगा, ते महाराजांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी सांगतील। मई महाराज सासरे त्यांचा आदर करतात। हनुमान तर सर्व लंका जाळून गेला होता। त्याचं पुनर्निर्माण इतक्या लवकर आपल्या पिताश्रीनेच केलं। महाराज त्यांच्या विचारांचा आदर करतील। तुझा पती काही नवी गोष्ट नाही करत पुत्री। ही तर आपल्या राक्षस समाजाची जुनी परंपरा आहे की ज्याच्या जितक्या अधिक राण्या असतील तो तितकाच अधिक वैभवशाली व बलवान मानला जाईल। हे तर प्रतिष्ठेचे लक्षण आहे पुत्री। पिताश्री, लंकेश्वरांच्या महालात कितीही राण्या राहिल्या, माझा त्याला काही विरोध नाही। मग काय सीतेशी आहे? नाही,
सीतेलाही नाही. जर सीता लंकेश्वराला आपल्या इच्छेने स्वीकारेल तर मी सख्या बहिणीसारखे तिच्यावर प्रेम करेन. जर ती माझ्या स्वामींना सुख देऊ शकली तर त्यासाठी मी माझे प्राणही अर्पण करायला तयार आहे. पुत्री, मग हा संताप का? पिताजी, सीता काळ रात्र बनून आली आहे. ती माझी सवत नाहीये, माझ्या पतीचा काळ बनून आली आहे. होय पिताजी, आपल्या मुलीचं वैधव्य आहे सीता. जर आपल्याला आपल्या मुलीच्या कपाळावर सौभाग्य तिलक टिकवायचा असेल तर आपल्या जावयाच्या मनातून सीतेचा मोह काढून टाका. हे भय, ही आशंका, ही चिंता कोणत्या कारणामुळे तुझ्या मनात घर करून आहे पुत्री? ज्या दिवशी सीतेला पळवून आणलंय, एक दिवस तरी शांततेने गेला आहे. काय काय अनर्थ आणि अमंगल होत आहे. विनाशाची वावटळ उठत आहेत. एक वादळ साऱ्या लंकेला नष्ट करत दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी पुढे येत आहे. ज्यांना आपण साधारण वनवासी प्रवासी समजून तुच्छ समजत होतो, त्यांनी सृष्टीतील सर्वात असंभव कार्य केलं आहे. समुद्राला बांधण्याची कधी कुणी कल्पना तरी केली होती? पिताजी, एका वानराकडून जळून भग्न झालेल्या लंकेचे पुनर्निर्माण तर आपण केलेत, परंतु माझ्या पतीच्या शरीरात नवीन प्राण घालू शकाल का आपण? बोला पिताजी, बोला. शांत हो, शांत पुत्री, शांत हो. तुझ्या उसळत्या उद्गारांनी माझ्या हृदयाला अशांत केले आहे. मुली, मी प्रयत्न करेन की तुझ्या पतीला सन्मार्गावर आणू शकेन, त्याचा हट्ट नाहीसा करू शकेन. ऐकता का? मोठे अपशकुन होत आहेत नाथ. भावी भय आणि शंकेने माझ्या हृदयाचा थरकाप होत आहे. अपशकुन? आम्हाला विचारल्याशिवाय अपशकुन लंकेत कसे प्रवेश करते झाले? ही हसण्यावारी नेण्याची गोष्ट नाहीये महाराज. मी आपल्याला आता जे काही सांगते आहे ते स्वप्न नाहीये, सत्य व अनुभवाच्या आधारे सांगते आहे. मला खूप भीती वाटते आहे स्वामी. स्त्रिया स्वभावानच भित्र्या असतात. तशी भित्रट मी नाही आहे महाराज. मी त्रिलोक विजेता दशानन श्रीलंकेची पट्टराणी आहे. मला कुणाचे भय नाही आहे नाथ. हा, भय आणि शंका आहे ती केवळ अनिती आणि अधर्माची. आपल्यालाही अवश्य काही अनुभव येत असेल. आम्हाला असा काही अनुभव येत नाही महाराणी. रावणाजवळ यायला भयालाही भीती वाटत असेल. नाही महाराज, प्रत्येक जीवाचा अंतरात्मा त्याला अवश्य सूचना देत असतो. हा, ही गोष्ट वेगळी आहे की आपल्या अहंकार आणि जयजयकारात त्याला तो आवाज ऐकू येत नाही. स्वामी, आपण जरा आपल्या अंतःकरणात डोकावून पहा. जेव्हापासून आपण सीतेला लंकेत आणले आहे, काय आपले मन पहिल्यासारखे शांत आहे? आपल्याला हे दिसत नाहीये का की तेव्हापासून सतत काही ना काही अमंगल सूचक अपशकुन होत आहेत? काय अमंगल होत आहे? मी पूजा करायला बसते पण लक्ष नाही लागत. यज्ञ हवनाच्या शुद्ध अग्नीतून दिव्य गंधाऐवजी दुर्गंध येऊ लागतो. दुरामध्ये काजळी असलेली मलिनता दिसते. वेदपाठ करायला बसते तेव्हा वेद मंत्र विसरले जातात. उजवा डोळा फडकून अशुभ संकेत देतो नाथ. तुमच्या दुबळ्या मनाच्या शंकेवर काय उपाय असू शकतो? उपाय एकच आहे नाथ. सीतेला आदरपूर्वक रघुवरांकडे पोहोचवून द्या. राणी, आता सगळं कळलं. तुझ्या खऱ्या शंका अपशकुनांचं कारण सीतेचा सौती मत्सर. नाही, सीता माझी सवत नाही.
पण होईल, अवश्य होईल. आणि त्या दिवसापासून तुझं पट्टराणी पद हिरावलं जाईल. त्याच अमंगलाच्या शंकेनं अस्वस्थ असता तुम्ही. मंगल हो किंवा अमंगल, आता सीता जगेल तर लंकेत आणि मरेल तीही लंकेतच. काय झालंय? कशासाठी हा नाद आहे? त्रिलोक विजेत्या लंकेश्वर महाराजांचा विजय असो. गुप्तचरांनी बातमी आणली आहे महाराज. काय बातमी आणली आहे? महाराज, बातमी आहे सीतेचा पती राम, आपला भाऊ लक्ष्मण आणि किष्किंधाचे राजा सुग्रीवाच्या खूप मोठ्या वानरसेनेसह समुद्राच्या त्या किनाऱ्यावर आले. आणखी काही? नाही महाराज. चांगली गोष्ट आहे. जा. आपण ऐकलत महाराज, ते आपली सेना घेऊन लंकेच्या पलीकडे पोहोचले आहेत. राणी मंदोदरी त्या किनाऱ्यावर आणि या किनाऱ्यावर आकाश पाताळाचं अंतर आहे. स्वामी, त्यांचा एक दूत लंकेत येऊन गेला, पूर्ण देशात हाहाकार माजून टाकला. थोडा विचार करा स्वामी, स्वस्थपणे, विवेकाने, नीती अनीतीचे विवेचन करून विचार करा नाथ. सल्ला विचारांचं काम मंत्र्यांसोबत केलं जातं. बुद्धिवान, विचारवंत, नीती निपुण मंत्री आणि महापराक्रमी योद्ध्यांची कमतरता नाही लंकेश्वराच्या राजदरबारात. जे काही विचारमंथन होईल राजदरबारात होईल. करत बसे मंदोदरी वारंवार सचेत, अहंकारी ना समजे संकटाचा संकेत. अहंकारी ना समजे संकटाचा संकेत.